जय श्रीराम आणि हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण निघालो आहोत मान्सून एक्सप्लोर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये। तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 9 आणि आपण आता निघालो आहोत। आपण नाईट ड्रायव्हिंग करणार आहोत आता आणि तुम्ही बघू शकता कंटिन्यू इथे पाऊस सुरू आहे। थोडासा रिमझिम असा पाऊस सुरू आहे, जास्त पण नाही आहे। सो आता आपण निघालो आहोत आणि तुम्हाला आपण रोड सोबतच बाकीचं सुद्धा जर्नी दाखवणार आहोत। तर स्टे ट्यून गाईज। तर गाईज वी आर इन कार आणि आपली बीट जिंकलेली आहे आणि रोलेक्सला जरा सुट्टीवर आहे। प्रज्वल आमचा ड्रायव्हर आहे। तर आम्ही सगळे निघालेलो आहे 3 जण। सो लव यू ऑल। तर आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आता आपण कंटिन्यू नाईट ड्रायव्हिंग करणार आहोत। आपण कळसुबाईला पोहोचेपर्यंत आपण एक 4-4:30 दरम्यान आपण कळसुबाईला पोहोचतोय आणि पोहोचल्याबरोबर लगेच आपण फ्रेशन अप होऊन लगेच आपला ट्रेक चालू करणार आहोत। तर तुम्ही पण आमच्या सोबत ट्रेक करा, आपण या ब्लॉग सोबत एकत्र राहूयात आणि कळसुबाईचा ट्रेक कंप्लीट करूया। तर गाईज आता आपण समृद्धी महामार्गावर आलेलो आहोत। तर इथे तुम्हाला थोडे अपडेट्स देतो। तर ह्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कार घेऊन आलात तर तुम्हाला ह्यावर मिनिमम बॅलन्स 500 रुपये प्लस ठेवायला लागतोय आणि इथे तुम्हाला असं कुठेही टोल भेटणार नाही की तुमचे पर्टिक्युलर अमाऊंट कट होईल। तुमचे डायरेक्ट पर किलोमीटर 1.73 रुपीज तुमचे कट होतात आणि तुम्ही आता रस्त्याचा आनंद घ्या। एकदम मस्त असं स्मूथ रस्ता आहे। तर गाईज हा हायवे आम्ही 152 किलोमीटर्स पर्यंत ट्रॅव्हल करणार आहे आणि हा टोटल आम्हाला पडणार आहे 264 समथिंग रुपीज। तर आम्ही इथनं पुढनं थोड्याच वेळाने एक्झिट घेणार आहे, म्हणजे थोडा वेळ म्हणजे बराच वेळ आहे। आता इथनं मुंबई आहे 308 किलोमीटर। आता आले, आतापर्यंत 2000चं पेट्रोल लागले। तर पोचणार आहे। सकाळी कळसुबाईचे ट्रेक आहे आणि आता वाजले 1:30। यस, कम ऑन। तर गाईज आता सकाळचे वाजले आहेत 5 आणि आता आपण जस्ट एक पाऊण तासाचा ट्रेक करून एक मध्ये शॉर्ट ब्रेक घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एक थोडंफार सनलाईट यायला सुरू झालेली आहे, थोडंफार उजडलेलं आहे इथं। आणि तुम्ही बघा इथं समोर एक मस्त असं माउंटन आणि त्याला एकदम क्लाउड टच झालेलं आहे। एकदम मस्तच असं व्ह्यू तयार झाला आहे इथं। आणि महत्त्वाचं म्हणजे इथं अजून पण आपल्याला फुल रेंज सापडते, ऑलमोस्ट 5G रेंज येते इथं। हे घेतलं एक आता चांगला ॲडव्हान्टेज म्हणावं काय। तर एन्जॉय करा व्ह्यू आणि अजून तुम्हाला एकदम मस्त व्ह्यूज देतो पुढे। गाईज हे वेदर बघा, तुम्हाला ह्या माउंटेनचं पीक सुद्धा दिसत नाही आहे, एवढं इथं आता सध्यामध्ये फॉग कलेक्ट झालेला आहे। फक्त तुम्हाला तर वर एक नॉर्मलशी अशा लाईट्स फक्त दिसत असतील, त्या वरच्या लाईट्स आहेत त्याच्यासुद्धा वर हे माउंटेनचं पीक आहे। त्यामुळे त्याला एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र असं
तर काहीच लय वर आले, फुल धुकं, काय दुसरं दिसेनाच. मला सुबान दिसेना, सुबानला मी दिसेना, नुसता धुकं धुकं धुकं. खायला आणले लाडू, आजीने करून दिल्या, भडंग आणले आणि सुंदरसं पाणी आहे. तर आता आपण पीकला 10 मिनिटात होते, 10 मिनिटात, आणि तुम्हाला 0 मिनिटात पुढचा व्लॉग दाखवणार. हो. देव. तर गाईज आपण जो लाडू खाणार आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला सुबान मुमीन सांगणार आहे. तर सुबान, तुम्हाला काय वाटतंय या लाडूत काय काय आहे? तर गाईस या लाडूमध्ये पहिली गोष्ट मला खाल्लेल्या मीठ असा याचा वाटते, कारण थोडासा गोड लागतोय लाडू. आणि त्याचबरोबर आधीमधून चिकनचा पीस अरे जैनाचा लाडू आहे, जैनाचा. काय जरी हसले असते सगळे तरी त्यातले 100% सगळे खरं आहे. त्यामुळे तुम्हाला चिकन बघायचं गाईस. हे बघा, हे बघा, हे वर आलेच ते पांढरं पांढरं. तुम्हाला सांगतोय जैनाचा लाडू आहे. गारपजा. पीक ऑफ महाराष्ट्र. यस फॉर शुअर. 3.5 तास लागले वर यायला. ढगाचा लेअर, वर एक ढगाचा लेअर. तर ही पायरे, एक पायरे, ह्या पायरी नाही, ह्या अशा पायऱ्या आहेत. याला ग्रीप नाही व्यवस्थित भेटतात. ह्या अशा पायऱ्या ज्याला ग्रीप भेटत नाही. तर पायऱ्या व्यवस्थित बघून चला, कारण इकडनं एक वाट आहे अशी आणि त्या साईडने एक वाट आहे अशी, 2 वाटे आहेत वर आल्यावर. तर इकडनं येऊ नका, असं लांबकट घ्या, असं गोल लांबकट घ्या. पण ही रस्ता लयच भारी आहे, हिला काय अर्थच नाही. तर काहीच तुम्ही बघू शकता वर सगळी रांग लागली, छोटी छोटी छोटी. गर्दी जसं जसं लेट होईल तसं वाढत चालल्या. आणि यायला आहे खाली थोडं चुकलं, खाली का आहे त्याचं एकच कारण आहे, माउंटेन व्ह्यू डल्फी पुढचा प्लॅन लय आहे आपल्याकडे. मी काय उतरताना त्यांनी ब्लॉक करायला रस्ते, तिथं रस्ते तुम्हाला बघायचं असतं तर तिथं डायरेक्ट असं हे दिले बाणचिन्ह, ते बाणचिन्ह फॉलो करायचं आणि वर जायचं. आणि बाकी आम्ही काही इथं खाल्लो नाही, थोड्या वेळात बनवूनच खाणार आहे. आणि सुबान वगैरे त्यांनी खाली गेलेच वाटते, तर मी मागं राहिलेलो कारण आमचा एक मेंबर लई वीक आहे. तर चला पुढचा एक्सप्लोर करू आपण. फायनली धन्यवाद आलेला आहे. आम्हीच ह्यांना धन्यवाद करतो आणि इथं परत कोणी येऊ नका अशी बी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आमची कॅम्पिंगची तयारी सुरू आहे, टेंट बांधणं चालू आहे आणि सगळं सामान आणलेलं आहे. इन्व्हर्टर ते थोड्याच वेळात दाखवतो तुम्हाला टेंट कसा होतो. गाईज, एव्हर इमॅजिन हॅव्हिंग अ टेंट इन द बेसमेंट ऑफ द ग्रेट कळसुबाई ट्रेक. यास, हिअर इज द रियालिटी. हे 2 टेंट आहेत आमचे आणि सगळं जेवणाचं राहणं खाणं नियोजन 4 दिवसाचं ट्रिप इथं आपली पोरं केल्यात क्वालिटीमध्ये. सगळं साहित्य वगैरे आणले आणि आता जरा आम्ही गडबडीत आहे त्यामुळं फक्त बनवल्या मॅगी. सुबान हाय कर, कसा आहे टेंट? टॉपनॉच का? तर ही आहे आमची नदी प्रज्वल. तर ही असं नदी आहे आणि तिकडं आहे धबधबा. येस, कूल का राईट. जेवलं मग आंघोळ केलं, आंघोळ केलं तुम्हाला मग दाखवलं. आमच्या गाडीकडे सारखं ती नदी क्रॉस करायला लागत या. तर आता माझं थोडं काम आहे किरकोळ, ते काम करायला चाललं. आणि मोबाईल आम्ही इन्व्हर्टर कॅरी केलं त्यामुळे मोबाईल चार्ज करायचा काय संबंधच येत नाही, म्हणजे इन्व्हर्टर आहे आमच्याकडे. आणि राहायला बल्बचा विषय रात्री 2 बल्ब घेतले आणि हा यूज करून चार्जिंगवरती आहेत, चालतं ते फिशिंग. असं सगळं आहे. बाकी ब्लॅक होल ट्रेनिंग तो कसा आहे बाबा, तसंच आपली इथं ब्लॅक होल ट्रेनिंग करावं म्हणते मी. बघू आता. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आता आपण घेत आहोत आपलं डिनर. तर डिनर तुम्हाला दाखवतो. आता आपण कॅम्पिंग करताना आपण जस्ट आता डिनर बनवलं आहे आणि डिनर आहे आपला व्हेज पुलाव. तर जस्ट तुम्हाला 1 मिनिट मी डिनर दाखवतो. तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे आपलं व्हेज पुलाव. त्याच्याबरोबर आपण कांदा आणि लिंबू पण घेतलेला आहे, ज्याने आपल्याला एक ऑथेंटिक जेवण आपल्याला भेटलं पाहिजे.
असं आपण मस्त केलेलं आहे. सो चला आता आपण मस्तपैकी हा